नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत रासायनिक डाय आणि मेहंदीशिवाय पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करणे, नारळ तेल, कॉफी आणि मेथीचे उपाय. केस पातळ होणे आणि लाख प्रयत्न करूनही फरक न पडणे ही बऱ्याच जणांची मोठी समस्या असते. बऱ्याचदा आपण केसांची काळजी घेण्यासाठी अनेक गोष्टी ट्राय करतो. पण काही नकळत होणाऱ्या चुकीच्या सवयीमुळे केसांचे नुकसान होत राहते. रासायनिक दुष्परिणामांपासून सुटका. बाजारातील हेअर डायमध्ये अमोनिया आणि हानिकारक रसायने असतात, जी टाळूचे नुकसान करतात. नैसर्गिक उपायांनी केसांना सुरक्षितपणे काळे करा. डाय व मेहंदीची गरज नाही. महागडे केमिकल डाय किंवा किचकट मेहंदी लावण्याचा कंटाळा आला असेल तर हा पर्याय उत्तम आहे. 5 मिनिटांचा सोपा उपाय. अंघोळीच्या फक्त 5 मिनिटे आधी हा नैसर्गिक लेप लावल्याने तुमचा मौल्यवान वेळ वाचतो आणि झटपट परिणाम मिळतो. कोळशासारखे काळे केस. नियमित वापराने केस नैसर्गिकरित्या मुळापासून काळे, चमकदार आणि गडद होतात. महत्त्वाचा 100% रिझल्ट. योग्य प्रमाणात घटकांचे मिश्रण केल्यास पहिल्याच वापरापासून सकारात्मक परिणाम दिसायला लागतात. लांब सडक आणि घनदाट केस. या उपायांमुळे केवळ पांढरे केस काळे होत नाहीत, तर केसांची लांबी वाढवण्यासाठी मदत होते. एकही केस पांढरा राहणार नाही. नियमित काळजी घेतल्यास अकाली पांढरे होणाऱ्या केसांची समस्या मुळापासून दूर होते. नारळ तेल आणि कॉफीचा जादुई फॉर्म्युला. नारळ तेलाचे पोषण. खोबरेल तेल केसांच्या मुळांपर्यंत जाऊन त्यांना पोषण देते आणि कोरडेपणा दूर करते. झटपट तयारी. थोडेसे नारळ तेल गरम करून त्यात 1 चमचा इन्स्टंट कॉफी पावडर मिसळून सोपे मिश्रण तयार करा. कॉफीचा नैसर्गिक रंग. कॉफी पावडरमुळे केसांना एक सुंदर गडद तपकिरी ते काळा असा नॅचरल शेड मिळतो. तिसरी गुप्त वस्तू, आवळा पावडर. नारळ तेल आणि कॉफीमध्ये आवळा पावडर किंवा इंडिगो पावडर मिसळल्यास काळा रंग अधिक गडद आणि पक्का होतो. स्कॅल्प मसाज. हे मिश्रण लावताना हलक्या हाताने टाळूची मालिश करा, ज्यामुळे रक्तभिसरण सुधारते. चकाकणारे केस. कॉफीमुळे केसांना एक आकर्षक नॅचरल शायनिंग मिळते. वर्षभराची सुटका. हा उपाय नियमित केल्यास तुम्हाला वर्षभर कोणतेही बाजारातील डाय विकत घेण्याची गरज पडणार नाही. मेथीच्या दाण्यांचा चमत्कारिक उपाय. मेथीचे गुणधर्म. मेथीमध्ये निकोटिनिक ॲसिड आणि प्रोटीन असते, जे पांढरे केस रोखण्यासाठी आणि गळती थांबवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. मेथीमध्ये काय टाकाल? मेथी पावडर किंवा भिजवलेल्या मेथीच्या पेस्टमध्ये कढीपत्त्याचा रस किंवा चहाची पत्ती उकळून केलेले पाणी टाका. पांढऱ्या केसांवर जरब. मेथीमधील घटक केसांमधील मेलॅनिन टिकवून ठेवण्यास मदत करतात. कोंडा होतो समूळ नष्ट. या उपायामुळे पांढऱ्या केसांची समस्या सुटण्यासोबतच कोंडा पूर्णपणे नाहीसा होतो. मुळांची मजबूती. मेथीच्या वापरामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस तुटण्याचे प्रमाण घटते. थंडावा आणि आराम. उन्हाळ्याच्या दिवसात मेथीचा लेप लावल्याने टाळूला प्रचंड थंडावा मिळतो. अंघोळीपूर्वी 5 मिनिटे वापरण्याची योग्य पद्धत. वेळेचे नियोजन. अंघोळीला जाण्याच्या बरोबर 5 ते 10 मिनिटे आधी तयार केलेले मिश्रण केसांना नीट लावून घ्या. ब्रशचा वापर. हातांना किंवा कपड्यांना रंग लागू नये म्हणून
हेअर डाय ब्रशचा वापर करा. केसांचे विभाग. केसांचे लहान लहान भाग करून मुळांपासून टोकापर्यंत लेप व्यवस्थित लावा. कोमट पाण्याने धुणे. 5 मिनिटांनंतर साध्या किंवा हलक्या कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. यावेळी शॅम्पू टाळावा. माइल्ड शॅम्पूचा वापर. दुसऱ्या दिवशी किंवा गरज असल्यास नैसर्गिक घटक असलेला माइल्ड शॅम्पू वापरा. आणि आता पाहूया केसांची काळजी घेताना होणाऱ्या प्रमुख चुका. ओले असताना केस विंचरणे. आंघोळीनंतर किंवा केस ओले असताना ते अत्यंत नाजूक असतात आणि तुटण्याची शक्यता जास्त असते. या स्थितीत कंगवा किंवा ब्रश लावल्याने केस मुळापासून कमजोर होऊन पातळ होतात. गरम पाण्याने केस धुणे. खूप गरम पाण्याने केस धुतल्यामुळे टाळूची नैसर्गिक आर्द्रता नष्ट होते. केस कोरडे पडतात आणि मुळे कमकुवत होतात. चुकीचे हेअर केअर प्रोडक्ट्स वापरणे. सतत रासायनिक घटक असलेले म्हणजेच सल्फेट आणि पॅराबिन असलेले शॅम्पू किंवा हेअर कलर वापरल्यामुळे केसांमधील प्रोटीन कमी होते आणि केस गळू लागतात. टाळूची योग्य स्वच्छता न राखणे. टाळूवर घाण, कोंडा किंवा तेल साचून राहिल्यामुळे हेअर फॉलिकल्स बंद होतात, ज्यामुळे नवीन केसांची वाढ थांबते. असंतुलित आहार आणि पाण्याचे प्रमाण कमी असणे. आहारात प्रथिनांची आणि व्हिटॅमिन्सची कमतरता असणे तसेच शरीरात पाण्याची कमतरता असणे याचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो. या चुका सुधारण्यासाठी प्रभावी उपाय. ओल्या केसांची काळजी. केस धुण्यापूर्वी ते नीट विंचरून घ्या. केस धुतल्यानंतर ते घाईघाईने टॉवेलने घासून पुसू नका. त्याऐवजी सुती कापूस किंवा मायक्रोफायबर टॉवेलचा वापर करा. केस पूर्ण सुकल्यानंतरच विंचरा. कोमट किंवा थंड पाणी वापरा. केस नेहमी साध्या किंवा हलक्या कोमट पाण्याने धुवा. गरम पाणी टाळूवर वापरणे टाळा. सौम्य शॅम्पूचा वापर. सल्फेटमुक्त आणि नैसर्गिक घटकांनी युक्त शॅम्पू निवडा. आठवड्यातून 2 ते 3 वेळाच केस धुवा. जास्त धुण्यामुळे टाळूचे नैसर्गिक तेल नष्ट होते. नियमित ऑइल मसाज. आठवड्यातून किमान 2दा खोबरेल तेल, बदामाचे तेल किंवा आवळा तेलाने टाळूची हलक्या हाताने मालिश करा. यामुळे रक्तभिसरण सुधारते आणि केस मुळापासून मजबूत होतात. पौष्टिक आहार घ्या. आहारात प्रोटीन म्हणजेच डाळी, अंडी, पनीर, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स यासाठी अक्रोड, जवस आणि व्हिटॅमिन सी यासाठी आवळा, संत्री याचा भरपूर समावेश करा. तसेच दिवसभरात पुरेसे पाणी प्या. निसर्गाची साथ. आठवड्यातून एकदा कोरफड जेल किंवा कडुनिंबाच्या पानांचा रस टाळूवर लावल्यास संसर्ग दूर होतो आणि केसांची वाढ सुधारण्यास मदत होते. अतिरिक्त काळजी आणि प्रभावी टिप्स. लोखंडी कढईचा वापर. काळा रंग अधिक गडद करण्यासाठी हे सर्व मिश्रण नेहमी लोखंडी कढईत रात्रभर भिजवून ठेवा. आहार आणि वॉटर इनटेक. बाह्य उपायांसोबतच आहारात व्हिटॅमिन B12, लोह आणि ओमेगा 3 युक्त पदार्थांचे सेवन करा. रासायनिक शॅम्पू टाळा. केसांना काळे ठेवण्यासाठी सल्फेटमुक्त शॅम्पूचा वापर करा. नियमितता ठेवा. उत्तम आणि कायमस्वरूपी परिणामासाठी हा उपाय आठवड्यातून किमान 1दा किंवा 2दा नक्की करा. धूर व प्रदूषणापासून बचाव. केसांना सूर्यप्रखर, प्रकाश व प्रदूषणापासून वाचवण्यासाठी घराबाहेर पडताना स्कार्फचा वापर करा. तर मंडळी, पांढरे केस कमी दिसावेत
आणि केस काळे, मजबूत व चमकदार राहावेत यासाठी महागड्या प्रोडक्टसोबतच आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्हाला या टिप्सपैकी सर्वात उपयोगी कोणती टिप वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या केसांची काळजी घेणाऱ्या मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.